नमस्कार, मी संजय वरकड. आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली. आपण आज चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांपेक्षा सुद्धा सुनील तटकरे हे जास्त पॉवरफुल झाले का या विषयावर. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 प्रवक्त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे. ज्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कारवाई होताना दिसत नाही आणि ज्यांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे अशांना एक तर पदावरून काढले जात नाही, त्यांना पाठीशी घातले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मोठमोठ्या पदांवर पुन्हा नेमलं जात आहे. या सगळ्या विषयावर आपल्याला बोलायचे. आपण वेगवेगळ्या घटनांचाही याच्यामध्ये उल्लेख करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये की सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवक्तेपदावर नेमण्यात आलं आहे. आता सूरज चव्हाण एक अशा प्रकरणात अडकले होते की जिथं मराठा आंदोलकांचा आणि त्यांचा लातूरमध्ये वाद झाला होता आणि त्यांनी मारहाण केली होती मराठा आंदोलकांना. त्यामुळे राज्यभरामध्ये मराठा आंदोलक पेटून उठले होते. त्यावेळी फक्त दाखवण्यापुरती, आता हो असंच म्हणावं लागेल, त्यावेळी फक्त मराठा आंदोलकांचा राग शांत करण्यासाठी त्यांच्यावर थातूरमातूर त्यावेळेस कारवाई झाली आणि त्यांना तातडीने पुन्हा लगेच सरचिटणीसपद देण्यात आलं. आता या सूरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये त्यावेळी अजित पवार असं म्हणाले होते की अशा पद्धतीची बेसिस्ती आम्ही खपवून घेणार नाही आणि त्याला आम्ही, म्हणजे अजित पवार म्हटले, आम्ही असा अरेकारे करत नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगतो की त्याला आम्ही आता सोडणार नाही, त्याच्यावर आम्ही कारवाई करू. त्यामुळं सूरज चव्हाणवर फार मोठी कारवाई होईल असं मराठा आंदोलकांना तेव्हा वाटलं होतं. मराठा आंदोलकांच्यापैकी जे जखमी झाले होते त्यांनी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची त्यावेळी भेटही घेतली होती. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यांना असं आश्वासित केलं होतं की या सूरज चव्हाण यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत. पण तशी काही कारवाई झालेली नाही. उलट त्यांना नंतर सरचिटणीसपद देण्यात आलं आणि आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून अजित पवारांची बाजू मांडणार. कदाचित उद्या पार्थ पवार यांच्या भूखंड घोटाळ्याविषयी जर बोलायची वेळ आली तर सूरज चव्हाण हेच पुढे येऊन माध्यमांशी संवाद साधतील, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की रुपाली ठोंबरे पाटील यांनीसुद्धा अजित पवारांच्या बाजूने अनेक वेळा थेट विधानं केली होती आणि अजित पवारांच्या बचावासाठी त्या नेहमी पुढे येत होत्या. परंतु राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये आरोपींच्या बाजूने विधानं करायला सुरुवात केली तेव्हा आक्रमकपणे रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना जाब विचारला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पण लक्षात घ्या, याही प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांनी जेव्हा अजित पवारांशी संपर्क साधला आणि रुपाली चाकणकरांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा अजित पवार असं म्हटले की मलाही खूप आश्चर्याचा धक्का बसला हे रुपाली चाकणकरांचे सगळे विधानं ऐकून, त्यामुळे आम्ही त्याची दखल घेतलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये रुपाली ठोंबरे पाटलांनी ज्या पद्धतीने रुपाली चाकणकरांवर आरोप केले त्यातून एक महाराष्ट्रामध्ये असाही मेसेज गेला की या दोघींमध्ये सत्ता संघर्ष आहे. रुपाली चाकणकरांचं पद गेल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांना ते पाहिजे असेल वगैरे वगैरे. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये या मुद्द्यावर तरी महाराष्ट्रामध्ये जनमानसातून सुद्धा प्रचंड मोठ्या तीव्र अशा भावना होत्या आणि विरोधी पक्षांनी सुद्धा चाकणकरांच्या विरुद्ध तीव्र असं आंदोलन केलेलं होतं. आता रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर कारवाई करताना त्यांना जी नोटीस बजावली होती त्यामध्ये सुद्धा पक्षविरोधी विधानं करण्याचाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांचा आणखी एक माधवी खंडाळकर या तरुणी म्हणा किंवा एका महिलेसोबत त्यांचा वादही आहे आणि त्या वादामध्ये कोण खरं कोण खोटं यामध्ये आज न्यूज यात्राला पडायचं नाही आहे. न्यूज यात्राला यामध्ये आज अजिबात पडायचं नाही. पण मुद्दा असा आहे की या दोघींच्या वादाचा आणि रुपाली ठोंबरे पाटील यांना पदावरून हटवण्याचा काडीचाही संबंध सध्या तरी दिसत नाही. पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून, पक्षविरोधी वक्तव्य केले म्हणून त्यांना समज दिलेली होती आणि 7 दिवसांची नोटीस दिली होती. ते नोटिशीचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना पदावरून काढण्यात आलं. आता याच्यामध्ये पक्षाचे लोक असं म्हणतील की आम्ही एकाच वेळी सगळ्यांच्या नियुक्त्या केल्यामुळं आणि त्यांच्यावर त्यांना संधी दिलेली होती, मात्र त्यानंतरही त्यांनी जाऊन प्रसिद्धी माध्यमामध्ये आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या, त्यामुळे त्यांना काही मांडायचं होतं का नव्हतं हा काही प्रश्न शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांना दिलेल्या मुदतीचा आम्ही विचार केला नाही. त्यामुळं रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर कारवाई झाली. तिसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो की अमोल मिटकरी यांचं काही आपण समर्थन करू शकत नाही. अमोल मिटकरींनी ज्या पद्धतीनं हात तोडू, पाय तोडू, फ्रॅक्चर करू अशी विधानं अकोल्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत त्यांच्या झालेल्या वादात किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्याही कृतीचं आपण समर्थन करत नाही आहे. पण तिथं जी काही हिंसक घटना घडल्या होत्या आणि त्यामध्ये अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बाजूने जोरात मैदानामध्ये उतरले होते. आता इथं
आपण जो आधी मुद्दा उपस्थित केला होता तो इथं लागू होतो की अमोल मिटकरी हे जेव्हा अजित पवारांची बाजू घेऊन अजित पवारांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या टीकेला उत्तर देताना चुकीच्या पद्धतीने का होत नाही पण ते मैदानात उतरले होते, तर त्यांच्यावर आता प्रवक्तेपदावरून त्यांना काढलेले, त्या घटनेचा आता संबंध कदाचित नसेलही, पण अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता का हा प्रश्न पडतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अमोल मिटकरींवर कारवाई झाली, त्याच्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पण कारवाई झाली, पण रुपाली चाकणकरांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. आणि सूरज चव्हाण यांना तर पुन्हा पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि पुन्हा प्रवक्तेपदावर बसवलेलं आहे. आता अजित पवारांच्या बाबतीमध्ये बाजू घेणाऱ्यांवर पक्षात कारवाई होती आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणाऱ्यांना पदं मिळतात, असं काहीसं चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसायला लागलेलं आहे. सध्या अजित पवारांचे स्वतःचेच हात दगडाखाली अडकलेले आहेत. त्यांचा मुलगाच एका भूखंड घोटाळ्यामध्ये सध्या अडकलेला आहे. त्याही आधी अजित पवारांची एका महिला अधिकाऱ्यांशी बोलताना जी तारांबळ झालेली आहे ती सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे. उपमुख्यमंत्री पदावरच्या एखाद्या व्यक्तींना अशा पद्धतीच्या प्रसंगाला सामोरं जाण्याची घटना खरोखर लाजिरवाणी होती. त्यामुळं अजित पवारांची आत्ताची अवस्था तरी स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा आपण काही डिक्टेट करू शकू आणि अधिकारवाणीने काही सांगू शकू अशी दिसत नाही आणि याचा पुरेपूर फायदा सध्या सुनील तटकरे घेत आहेत का अशी आत्ताचं वातावरण दिसत आहे. ही सगळी उदाहरणं बघितल्यानंतर या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे नेमका त्याच्यावरही आपल्याला बोलावं लागणार आहे, कारण या पक्षामध्ये खूप मोठी खतखत आतून सुरू दिसते आहे या सगळ्या नेमणुका बघितल्यानंतर. आणि या खतखतीचा कधीतरी स्फोट होऊन बाहेर येऊ शकतो आणि कदाचित आणखीन काहीतरी भलतंच घडू शकतं. त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.